हरियाणात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली। नायब सिंग सैनी यांना अवघ्या काही महिन्यांपूर्वी भाजपने तिथे सत्तेवर आणलं होतं, त्यांच्याकडे सत्तेची सूत्र दिली होती आणि त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले। पण तरीही तिथे काँग्रेस वरचढ ठरेल असं वाटत होतं। प्रत्यक्षात निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि त्यानंतर सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला। तो म्हणजे काय तर काँग्रेसची सत्ता तिथे येऊ शकली नाही आणि तिसऱ्यांदा भाजपने तिथे सत्ता मिळवली। कमळाने हरियाणामध्ये हॅट्रिक पूर्ण केली। आता हरियाणा हे जे राज्य आहे हे छोटं राज्य आहे, जेमतेम 90 जागांचं किंवा 90 क्षमतेचं असं ती विधानसभेची ताकद असलेलं राज्य आहे। पण तशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही। महाराष्ट्रात गेली 10 वर्ष ही भाजपची किंवा भाजपला मानणाऱ्या पक्षांची सत्ता आहे। अपवाद हा फक्त 2019 ते 22 पर्यंतच्या 2.5 वर्षांचा। पण त्यानंतरही जे काही निर्णय झाले आणि ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे आता भाजपला फटका बसणार का महाराष्ट्रात, अशा पद्धतीचं वातावरण आहे। आणि भाजपची पहिली 99 जणांची यादी आलेली आहे। भाजपला पहिली यादी जाहीर करताना आपलं शतक झळकवता आलेलं नाहीये। हे कसले संकेत आहेत आणि ज्या मंडळींची तिकीट कापली गेली आहेत, विशेषतः मुंबईतली, त्यांच्याबद्दल काय नेमकं घडतंय पक्षात आणि त्यांच्या मतदारसंघात, याबद्दलच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, भाजपची पहिली 99 जणांची यादी आली। या यादीमध्ये मुंबईतले 3 मतदारसंघ असे आहेत की जिथल्या विद्यमान आमदारांचं नाव या यादीत नाहीये। यापैकीचे हे जे 3 मतदारसंघांचा आपण विचार केला तर त्यापैकीचे 2 मतदारसंघ हे भाजपचे बालेकिल्ले आहेत। आता भाजपने जी पहिली यादी जाहीर केलेली आहे 99 जणांची, त्या 99 आणि 100 मध्ये एका जागेचा किंवा एका उमेदवाराचा फरक आहे, पण शतक झळकलेलं नाहीये। देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सगळ्यात मोठे नेते आहेत राज्यातले, हे आता आपण सगळेच मानतो। कारण काय? याचं कारण हे आहे की जी गोष्ट शरद पवारांना शक्य झाली नव्हती आजपर्यंत, ती देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली होती आपल्या नेतृत्वाने, आपल्या निर्णय क्षमतेने आणि आपल्या कार्यकौशल्याने। देवेंद्र फडणवीसांनी काय केलं तर देवेंद्र फडणवीसांनी कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचं शतक झळकावून दाखवलं आणि त्या शतकी वाटचालीमुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांचा एक दबदबा निर्माण झाला। पण त्यानंतर काळाच्या ओघात त्यांनी काही असे निर्णय घेतले, त्यांना काही मंडळींनी घेरलं, त्यांना काही मंडळींनी चुकीच्या निर्णयांच्या गावाला नेलं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं नुकसान झालं। पण आता तेच देवेंद्र फडणवीस हे मात्र काहीसे एका विचित्र अवस्थेमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते। तर ती विचित्र अवस्था काय आहे? ती विचित्र अवस्था ही आहे की नाराज असलेल्या, पहिल्या यादीत जे काही नाराज झालेत ते महाराज आणि इतर जे काही इच्छुक आहेत या सगळ्यांना कोण मनवणार? आता 3 मतदारसंघ असे आहेत की जिथे उमेदवार देण्यात आलेले नाहीत। मुंबईचं बोलतोय आपण, कारण मुंबईमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ जर आपण म्हटलं तर तो कोणता आहे? तो आहे घाटकोपर। बघा, या मतदारसंघात गुजराती आणि मराठी मतदार आहेत, पण ज्या मतदारसंघाबद्दल मी आपल्याला सांगतोय तो आहे घाटकोपर पूर्वेचा मतदारसंघ, की जिथे प्रकाश मेहता यांना बदलून मागच्या वेळेला त्यांचं तिकीट कापलं होतं 2019ला, देवेंद्र फडणवीसांनीच कापलं होतं। पण देवेंद्र फडणवीसांचा तो दोष नव्हता। तर ते तिकीट कोणी कापलं होतं? ते तिकीट कापलं होतं पक्षश्रेष्ठींनी। काही चुका प्रकाश मेहता यांच्याकडून झाल्या होत्या, पण मग आता तिथे जो उमेदवार होता तो होता पराग शहा। आता पराग शहा हे काय पक्षाचे हार्डकोर पार्टी वर्कर आहेत का? तर नाही। 2017ला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली होती, त्यावेळेला तिथे प्रवीण छेडा हे उमेदवार होते काँग्रेसचे आणि या प्रवीण छेडांच्या समोर निवडणूक लढवायची होती, तिथे उमेदवार हवा होता। तर प्रकाश मेहता यांच्या मुलाला तिथून उमेदवारी त्याने करावी असं पक्षाला वाटत होतं, पण
प्रकाश मेहता यांना आपल्या मुलाच्या विजयाबद्दल साशंकता होती आणि प्रवीण छेडा हे जैन समाजाचे आहेत, त्यामुळे जैन समाजाचे छेडा आपल्या मुलाला जर पाडून टाकलं तर पक्षातलं आपलं वजन आणि घाटकोपरमधलं आपलं राजकारण संपुष्टात येईल अशी प्रकाश मेहतांना भीती वाटत होती। त्यांना एक उमेदवार हवा होता जो जैन समाजाचा असेल आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, या घाटकोपर पूर्वेमध्ये त्याला जनाधार मिळू शकेल। मग प्रकाश मेहतांनी शोध घेतला कोणाचा? पराग शहा यांचा। पराग शहा हे प्रचंड श्रीमंत आहेत, प्रचंड म्हणजे प्रचंड श्रीमंत आहेत आणि ते व्यवसायातून श्रीमंत झालेले आहेत, व्यावसायिक कुटुंबातून येतात, जैन समाजाचे आहेत। त्यांनी नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडणूक लढवली प्रकाश मेहतांच्या सांगण्यावर आणि ते जिंकून आले। ते जिंकून आल्यानंतर म्हणजे प्रवीण छेडांचा त्यांनी पराभव केला। ते जिंकून आल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला किंवा तिथल्या काही कार्यकर्त्यांना त्रास न देता आपलं काम केलं। आणि मग असं असताना जेव्हा प्रकाश मेहता यांचं तिकीट कापायची वेळ आली त्यावेळेला पक्षासमोर रेडीमेड जो उमेदवार होता तो स्वतः प्रकाश मेहता यांनीच आपल्या चुकीच्या निर्णयामुळे उभा करून ठेवला होता, तो होता पराग शहा। पराग शहा यांना 2019ला आमदारकीचं तिकीट मिळालं आणि ते आमदार झाले। आता काय झालंय, आता 2019 ते 2024 पर्यंतचा कार्यकाळ विधानसभेचा पूर्ण झालेला आहे आणि तिथून आता पराग शहा यांना बदलण्यात येणार आहे। पण पराग शहा यांना बदलून प्रकाश मेहता यांना तिकीट मिळणार आहे का? मग जर समजा प्रकाश मेहता यांना तिकीट मिळणार असेल तर 5 वर्षापूर्वी प्रकाश मेहता यांनी केलेल्या चुका ज्या पक्ष नेतृत्वाला त्रासदायक वाटत होत्या किंवा सलत होत्या किंवा लक्षात येत होत्या, त्या 5 वर्षात प्रकाश मेहतांनी सुधारले आहेत का? या प्रश्नाचं उत्तरही पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि पक्षातल्या निरीक्षकांना म्हणा किंवा भाजपला मानणाऱ्या लोकांना मिळणं गरजेचं आहे। तर ते मिळतंय का? म्हणजे मग पराग शहा यांचा पुन्हा बळी जाणार आहे का? त्यांना भरल्या ताटावरून बाजूला केलं जाणार आहे का? कारण जे दिलेलं काम ते नीट करणाऱ्या पराग शहा यांना बाजूला करून प्रकाश मेहता यांना जर तिकीट दिलं जाणार असेल तर मग मनोज कोटक यांची काय चूक आहे? मनोज कोटक यांनी अशी कोणती गाय मारली होती की ज्याच्यामुळे त्यांना बदलण्यात आलं होतं? तर हे खरं आहे की मनोज कोटक यांच्याकडून काही चुका झाल्या होत्या, पक्ष नेतृत्वाच्या लक्षात त्या आल्या होत्या। मग जर समजा गुजरातीच उमेदवार हवाय तर मग मनोज कोटक यांना घाटकोपर पूर्वेतून संधी मिळणार आहे का? हे देखील बघायला हवं। कारण जर प्रकाश मेहता यांची काही चूक नव्हती किंवा चूक होती तर ती दुरुस्त झाली आहे का? आणि जर ती दुरुस्त झाली आहे तर मग पराग शहा यांनी अशी कोणती चूक केली? हा एक प्रश्न आहे। त्यामुळे मनोज कोटक यांच्यावर मिहीर कोटेचा यांना लोकसभेची जागा देताना पक्षश्रेष्ठींनी जर अन्याय केला असेल तर मनोज कोटक यांना सुद्धा न्याय मिळायला हवा। जर तो प्रकाश मेहता यांना देण्याची इच्छा पक्षाची झाली असेल तर। बरं, भाजप हा काही असा पक्ष नाहीये ठाकरेंच्या पक्षासारखा की आम्ही सांगतोय तेच धोरण, आम्ही बांधतोय तेच तोरण। भारतीय जनता पार्टी किंवा भाजप हा सर्वसामान्यांचा जनसामान्यांचा पक्ष आहे, मग त्यामुळे त्या सगळ्यांनाच त्याची उत्तरं मिळायला हवीत। आता आपण जाऊया बोरिवलीमध्ये। बोरिवली हा गुजराती भाषिक आणि मराठी भाषिकांचा मतदारसंघ आहे। कोकणी माणूस किंवा मराठी माणूस आणि कोकण किनारपट्टीवरचा मोठा मतदार या मतदारसंघात राहतो। या मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी म्हणजे जेव्हा ते खासदार झाले त्यावेळेला विनोद तावडे यांना तिकीट देण्यात आलं होतं। विनोद तावडे हे मूळचे पार्ल्याला राहतात, पार्ल्यावरून त्यांना बोरिवलीत नेण्यात आलं, तिथून त्यांनी निवडणूक लढली आणि ते जिंकून आले कारण हा भाजपचा बालेकिल्ला आहे। तावडे मराठी होते त्यामुळे मराठी मतं मिळाली आणि तावडे भाजपचे होते म्हणून गुजराती मतं मिळाली। अशा रीतीने तावडेंनी तिथे आपलं काम सुरू केलं होतं। उशिरा का होईना पण तावडेंनी तिथे काही विकास कामं सुरू केली होती, पण त्या विकास कामांचा तसा जितका म्हणावा तितका गवगवा एरवी माध्यम स्नेही असलेल्या तावडेंना नीटसा करता आला नाही। किंबहुना पक्षातल्या नेतृत्वाने किंवा तिथल्या व्यवस्थेने त्यांना तो करू दिला नाही का, हाही एक प्रश्न आहे। पण मग तावडेंचं तिकीट कापताना अगदी शेवटच्या क्षणाला सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं। सुनील राणे हे राहायचे कुठे तर ते वरळीला राहायचे। त्यांनी वरळीतून निवडणुका लढवल्या होत्या, 2 निवडणुका लढवल्या होत्या, त्यात त्यांचा पराभव झाला होता सचिन अहिर यांच्या समोर। आता ते सुनील राणे जे स्वतः शिक्षण सम्राट आहेत किंवा शैक्षणिक संस्थेचे मालक आहेत, ते एअर इंडियामध्ये नोकरी करत होते, स्वतः उत्तम क्रिकेटपटू आहेत, त्यांचे वडील
हे भाजपशी एकनिष्ठ असलेले आमदार होते, त्यानंतर मंत्री झाले. गोपीनाथ मुंडेंचे मानसपुत्र म्हणून सुनील राणे यांची ओळख होती. मुंडेंच्या जाण्यानंतर किंवा मुंडे गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जो आपला मित्रसंग्रह वाढवला, त्यातून सुनील राणे हे देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुकमध्ये गेले आणि त्यांना बोरिवली हा मतदारसंघ मिळाला. त्यामुळे 5 वर्षात आत्ता गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून ते पियुष गोयल यांना जेव्हा दिलं गेलं, त्यावेळेला गोपाळ शेट्टी नाराज होणं स्वाभाविक होतं. कारण गोपाळ शेट्टी यांनी मागच्या निवडणुकी म्हणजे 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातली सर्वाधिक मतं मिळवून आपली जीत जी काय ती निश्चित केली होती. मग सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या उमेदवाराला सुद्धा भाजपने बाजूला केलं आणि पियुष गोयल यांना तिकीट दिलं. आता पियुष गोयल यांना ज्यांनी मनापासून मदत केली त्यामध्ये गोपाळ शेट्टी होते, विनोद चेलार होते, सुनील राणे होते. या सगळ्यांनी पियुष गोयल यांचं काम केलं आणि त्यांना निवडून आणलं आणि मंत्रीही केलं. आता या सगळ्या गोष्टीमुळे गोपाळ शेट्टी यांना बक्षिसे देताना सुनील राणे यांना भरल्या ताटावरून उठवलं जाणार आहे. मग जसं गोपाळ शेट्टी यांचं पुनर्वसन होणार आहे तसं सुनील राणेंचं काय होणार आहे याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये. त्यांना पुन्हा निवडणूक कुठून लढवायची आहे, किती, कारण बघा वरळीतून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढणार आहेत, त्यांच्या समोरचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाहीये. मग सुनील राणेंना पुन्हा वरळीत नेलं जाणार आहे का? आणि सुनील राणे हे इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा आदित्य ठाकरे यांच्या समोर काहीसे ताकदवान उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे फक्त 6,500 मतांची आघाडी असलेले आदित्य ठाकरे हे सुनील राणेंमुळे अडचणीत येऊ शकतात. तर या खेळीसाठी सुनील राणे यांना वापरलं जाणार आहे का भाजपकडून, हे देखील बघणं गरजेचं आहे. तिसरा मतदारसंघ आहे वर्सोव्याचा. भारती लवेकर या विनायकराव मेटे यांच्या निकटवर्तीय होत्या. विनायक मेटे हे जेव्हा भाजप बरोबर जोडले गेले, शिवसंग्रामचे ते सर्वेसर्वा होते. मराठा आंदोलनाचं एक महत्त्वाचं नाव होतं. शिवछत्रपतींच्या साठी स्मारकाचा जो खूप मोठा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला गेला होता, ती संकल्पना विनायकराव मेटे यांची होती. त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्यांच्या अत्यंत निकटवर्तीय असलेल्या भारती लवेकर यांना वर्सोव्याची जागा मिळाली. त्या वर्सोव्यामधून निवडून आल्या, पण त्या फारशा काही तिथे प्रभावी ठरू शकल्या नाही. इतकंच काय, पण राष्ट्रवादीमध्ये किंवा राष्ट्रवादीचं जे काही मुखपत्र आहे त्याच्या संपादिका होत्या असलेल्या भारती लवेकर यांना भाजपमध्ये ना स्वतःचं स्थान बनवता आलं, ना प्रभावपूर्ण कामगिरी आपल्या मतदारसंघात करता आली. आणि त्यामुळे भारती लवेकर यांना बदलून आता दुसरा उमेदवार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून संजय पांडे यांना तिथून दिलं जाणार आहे का? आता संजय पांडे म्हणजे तो IPS संजय पांडे नाही, ते गेले काँग्रेसमध्ये. तर तिथे संजय पांडे नावाचे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांना तिथून संधी दिली जाणार आहे की आणखी कोणाला तिथून संधी दिली जाणार आहे, हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. आता हे 99 जणांची जी यादी आलेली आहे, या यादीमध्ये मुंबईतले हे 3 प्रमुख मतदारसंघ जे आहेत त्याच्याबद्दलची वेगवेगळी मतमतांतरं समोर येत आहेत. आता हे इथले जे काही नाराज असतील किंवा जे काही इथले महाराज असतील, या सगळ्यांना कोण त्यांची समजूत काढणार आहे? तर पक्षाकडे एकमेव नाव दिसतंय, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं. चंद्रशेखर बावनकुळे हे जरी प्रांताध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष असले तरी स्वतः बावनकुळेंनीच सांगितलंय की राज्यातली 2024ची विधानसभा निवडणूक म्हणजे सब कुछ देवेंद्र फडणवीस असं असणार आहे. आता काहींचं म्हणणं असं आहे की देवेंद्रजींना निर्णयच घेऊ दिला जात नाहीये, पण हे काही मला पटत नाहीये. वरती मोदी आणि शहा यांना जे हवं आहे तेच देवेंद्र फडणवीस खाली करतायत आणि त्यामुळे हे जे सगळे नाराज असतील त्यांना कसं मनवायचं याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे. आता काही उमेदवारांनी सागर बंगल्यावर जाऊन या सगळ्या मंडळींची भेट घेतलेली आहे. या सगळ्या मंडळींनी देवेंद्रजींची भेट घेतली आहे. त्यामध्ये भारती लवेकर होत्या, आणखी काही मंडळी होती. आता सुनील राणे, पराग शाह आणि भारती लवेकर, कारण भारती लवेकर यांचा संबंध ज्या विनायक मेटेंबरोबर होता त्या विनायक मेटेंच्या ज्या पत्नी होत्या ज्योती मेटे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. ही घटना एक जरी छोटी असली तरी विनायक मेटे त्यांना मानणारा जो कार्यकर्त्यांचा खूप मोठा वर्ग, त्यांचं शिवसंग्राम यांची जी नाळ जुळलेली आहे ती आजही शरद पवारांबरोबर जुळलेली आहे, हे आपण नाकारून चालणार नाही. त्यामुळे भारती लवेकर पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का?
हा देखील एक तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। पण या 3 मतदारसंघांमध्ये लवकरच उमेदवार जाहीर होतील असं स्पष्ट दिसतंय। पण हे जे दुखावलेले किंवा दुरावलेले जे 3 मतदारसंघ आहेत त्यातले जे उमेदवार आहेत यांच्याबद्दल भाजप काय करणार आहे हे आपल्याला लवकरच कळू शकणार आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, पराग शहा, सुनील राणे आणि भारती लवेकर यांच्या बरोबर पक्षाने अन्याय केलाय का? या 3ही उमेदवारांना शेवटच्या क्षणी अनाकलनीय पद्धतीने मागच्या वेळेला संधी मिळाली होती, त्यामुळे यांचा या विधानसभेच्या जागांवर दावा बनू शकतोय का की बनत नाहीये? आपल्याला काय वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो। आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे। मित्रहो, आपण ना देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने, ना एकनाथ शिंदेच्या विरोधात, ना महाविकास आघाडीच्या बाजूने, ना महायुतीच्या बाजूने। आपला एकच उद्देश आहे, तो म्हणजे जे या राजकीय वर्तुळामध्ये घडतंय ते जसंच्या तसं आपल्या समोर आणून मांडणं इतकंच आमचं काम आहे। ते योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण आम्हाला वेळोवेळी कळवत चला, पण ते कळवताना संसदीय भाषेचा आणि सभ्य शब्दांचा जर आपण उपयोग केलात तर ते आम्हाला अधिक आवडेल। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।